करतात मौलिकृत ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीला आणि ती प्रथम ओवी म्हणजेच या ज्ञानेश्वरीचा प्रारंभ आणि ती कोणती ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेदात्मरूपा पुढे म्हणतात देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू बने निवृत्ती दास अवधारी जोजे ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या वेदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो इथे प्रतिपादक आहे म्हणजे वेद ज्याच्या विषयी चर्चा करतायत ग्वाही देतात माहिती सांगतात ते स्वतः इथे कोण आहे सांगणारे आहे प्रतिपादक आहे म्हणजे स्वतः सांगत आहे आणि म्हणून तर हे ग्रंथ नाही हे भागवत म्हणजे ग्रंथ नाही मग कोण आहे साक्षात श्रीकृष्ण कन्हैया आहे तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरीची वाङ्मय स्वरूप मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे आणि म्हणून हा ग्रंथ नाही साक्षात भगवंत आहे म्हणून तर म्हणतो ना ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण कोण आहे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण एवढं समजलं महात्मा कळलं साक्षात भगवंत आहे म्हणून सर्व शास्त्रामध्ये वरिष्ठ आहे मग याची निर्मिती कशासाठी तत्त तरणे भूतान भवान म्हणे या भवसागरात जन्माला आल्यानंतर या संसार रूपी सागरात जन्माला आल्यानंतर हा भवसागर तरुण पार जाण्यासाठी हे भागवत आहे म्हणून तर म्हटले भागवत नवे नवे अज्ञान लागिनी जपवे भक्ती करावया लागे महादेवे नाम निर्माण केले तुम्ही म्हणाल महादेवानी कसं फार सुंदर अमर कथा आलेली आहे आणि ही अमर कथा जो कोणी श्रवण करते तो अमर होतो ती कथा देवादिदेव महादेवांनी पार्वती आई साहेबांना सांगितली आपली पत्नी पार्वतीला सांगितली आणि ती सांगत असताना मात्र एका पोपटाने श्रवण केली तो शुक आणि तो पुढे मात्र व्यासदेव पत्नीच्या उदरात स्थित झाला आणि ते फार सुंदर वर्णन आहे बामणाचे पोरे एका खेळाचे मिळाले कापत कापत बाहेरी आले 12 वर्ष ते राहिले सुंदर अशी ही कथा आपण पुढे श्रवण करणार आहोत आणि तरुण जाण्यासाठी भवसागर ही कथा या भागवत भाग्योदयी होणार आहे कारण भगवंत स्वरूप हे आहे गती फार अलौकिक आहे सर्व शास्त्रामध्ये वरिष्ठ आहे आणि याने काय होणार तर आपण मात्र भवसागर तरुण पार जाणार आणि म्हणून वरिष्ठ म्हटले ओम नमोची आज्ञा आणि पुढे मौलिकृत ज्ञानोपरायांनी म्हटलंय काय देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू सगळ्यांच्या मतीमध्ये प्रकाश टाकणारा कोण देवा तू कोण आहे गणेश आणि म्हणून गणेश का म्हटलेला आहे कारण प्रत्येक सत्कार्याची सुरुवात आपण एखादी नवीन घर बांधलं तर पहिले राहायला जाण्याच्या आधी काय करतो
10 वर्षांनी करता का घर बांधल्याच्या? नाही. कधी करता? घर बांधलं की राहायला जायच्या आधी वास्तुपूजा असते, म्हणजे त्या घराचा काय असतो? श्री गणेश. बरोबर. एवढंच नाही, एखादी सुंदर असं दुकान लावलं मग त्या दुकानाचं आधी काय असते? उद्घाटन. 4 दिवस दुकान झालं, गिराईक आले, मस्त कमाई केली, नंतर उद्घाटन कोणी करतंय का? कधी असते? सुरुवातीला. म्हणजे त्या दुकानाचा काय आहे? श्री गणेश. एवढंच नाही, जर घर बांधायचे, मंदिर बांधायचे आणि त्याच्यासाठी मात्र त्या भूमीची पूजा करून उदळी वाढल्या जाते ना, मग ते काय आहे? श्री गणेश. कोणतंही शुभ कार्य असो, सर्वप्रथम काय केलं जातं? काय करतात? सगळ्यात पहिले देवादिदेव महादेवांचे पुत्र गजानन, गणेश, विनायक, सुखकर्ता, दुःखहर्ता असणाऱ्या या विघ्नहर्ताला आवाहन केल्या जातं. का? कोणतंही शुभ कार्य मात्र निर्विघ्नपणे पार पडायचं आहे, त्यासाठी देवादिदेव महादेवांनी आपले पुत्र गणपती बाप्पांना वरदान दिलेलं आहे. आणि म्हणून